सर्वभक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज मंदिर आगरगाव भैयासाहेब इंगळे यांच्या शेतामध्ये आपल्याला एक माटे काका भेटले आहेत, जे प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं ज्यांनी दर्शन घेतलं ते आपल्याला लहानूजी स्वानुभवावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत। दाजी जय गुरु, जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। मूळचे राहणारे आगरगाव। तर तुम्ही सगळ्यात आधी लहानूजी बाबांच्या दर्शनाला कधी गेलात हे सांगा। बरेचदा हो माय गुरुचा तुकडोजी महाराज माय गुरु हा. आहे। काय एक रेपट मांडवची पाठीवर कोणी तुकडोजी महाराजांना बरं पेटी शिकलो, हार्मोनियम शिकले। हा बरं लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं तिथला एखादा प्रसंग सांगा। बरेचदा प्रसंग सांगा, काय घडलं ते सांगा। तिथं काय घडलं हे सांगा, प्रसंग सांगा। हो टाकर खेळलं बऱ्याच मागाचा खंडाचं काय आता माई गोळी असते 97 आहे 97 वर्ष आहे। मग आता नाही तुम्हाला आठवणारा प्रसंग सांगा एखादा। आता 98 हो तुम्हाला आठवणारा प्रसंग सांगा एखादा। बाबाजी हो सांगा ना, थोडक्यात सांगा ना, काय सांगू, जे आठवते ते सांगा। माय माय गोष्टी काम करत नाही हो आणि म्हणजे सांगितलं का इतक्या वयाचा माणूस आहे. हो हो तरी एखादा जे आठवत असेल प्रसंग सांगा। संत आहे, हो तुकडोजी महाराज आले, हो लहानूजी महाराज झाले, बरोबर असे संत नाही हो काय म्हटलं, हो असे संत होणे नाही आहे, आणणार मिळणारे नाही मिळणार. होणारे. होणारही नाही। हा हो तुकडोजी महाराज काय साधे संत होते नाही माझे गाडी इकडे म्हणजे हां त्यांच्याशी एक तांदूळ हां एका पुढे पेटी शिकलो, हार्मोनियम वाजवणं शिकले माझ्यासाठी हार्मोनियम कोणीच नाही वाजवलं असं काय। हा. आता नियम वाटकरी बसणार सुद्धा मोठे आहे ना हो मुलगाचे, बरं बरं हा त्याचा पेटकर होईल हो काय। सोडतच नाही तो, अरे हे मोठे नाही काम करत जमतेच म्हणते हां काय करावं. तुम्हाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आणि लहानूजी महाराजाचा आशीर्वाद आहे। चांगला हो आणि मी त्याचं दर्शन मी बाकीचं मी कोणाचंच घेत संतांचं नाव घेत नाही नाही. असं काय। बस रात्री झोपाच्या वेळेने हो हो जगाच्या वेळेने हो आमच्या घरी कोणत्या जायच्या वेळी 35 वर्षापासून चालू आहे। हो का। तुमचं नाव सांगा। जायच्या माझं वेळेने नाव सुजाता शंकरराव माटे। यांच्या कोण आहे, सुनबाई सुनबाई आहे। अच्छा तर तिथे टाकरखेडाला येत असता का तुम्ही? हो टाकर खेड्याला येत असतो दरवर्षी असं आणि 35 वर्षापासून आमच्या घरी प्रार्थना चालू आहे। राष्ट्रसंताची हो. सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना नित्यनेमान होते। नित्यनेमाने। माझे सासरे होते पंजारामजी माटे, बरोबर त्यांना तब्येत बिमार होती असे, हो हो मग तिथंच लहानूजी महाराजाच्या कृपेने दुरुस्त झाले। हो काय। हो असं असं 6 महिने तिथे राहिले बाबाजी असताना। नंतर तेव्हापासून आमच्या घरी प्रार्थना चालू झाली। सुरू आहे। हो आणि माझ्या मुलाला 2018 हां म्हणजे 15 ते 18 हो. ह्या वर्षात कॅन्सर झाला होता। हो काय। हो ते मग आता बाबाजीचं दर्शन घ्यायला जात बा, आता एवढी मोठी बिमारी आहे हो तर तिथूनच बाबाजीनं कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हां ओंकारराव वानखडे हो आणि टेकेरामजी ठवळी हो ठवळी ना हा ओंकारराव यायले कसा असा दृष्टांत घडला का आपण बरं. टाकरखेडले जायचं, आगरगावला जायचं। बरं तर तिथं म्हणजे बाबाजीची साफसूफ झाल्यावर एक फळ ॲपल आणि गडीसाखरेचा प्रसाद बाबाजीच्या मूर्तीजवळ भेटला नाही। हो त्यांनी मग तो आमच्या घरी आणून दिला बरं का आपण उद्या आगरगावला जायचं म्हटल्यावर हा प्रसाद मिळाला बा तिथं नाही, आता त्याला काही ही कल्पना होती नाही बरोबर मुलाला कॅन्सर झाला म्हणून। हो मग ते इथं आले आम्ही हा त्याला घडलेला प्रसंग सांगत बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं का बा हा लहानूजी महाराजांना प्रसाद तुम्हाला ह्या मुलासाठी या निमित्तानं पाठवला बा। हो तसेच हे आमच्या येणं जाणं आहे, पण हे 20 वर्षापासून आले नव्हते म्हणजे प्रत्यक्षात लहानूजी बाबांनाच पाठवलं बा तो प्रसाद। आणि आमची श्रद्धा हो पहिली दुरुस्त झाले का मग? दुरुस्त झालं। तुमचा मुलगा दुरुस्त झाला। माझा मुलगा आता काय करते? आता शेतीच करते। पहिले हो का? गुजरातमध्ये होता नागपूरमध्ये, आता शेतीच करते। आता दाजीचं वय भरपूर झाल्यामुळे त्यांना विस्मरण झालंय, हो. आठवत नाही। आठवत नाही
पण ते एक प्रसंग त्यांना राष्ट्रसंताचा आठवत आहे अजूनही. हो. का मला एक आणि राष्ट्रसंत आमच्या घरी घेऊन गेले. 10 अच्छा सांगा 10,000 रुपये महाराजांच्या खात्यात टाकायचे आता आजच्या दिवशी. कोणत्या याच्यात? अच्छा मोजरी मोजरीला. त्याची इच्छा आहे. इच्छा आहे एक हो. वेळा. हवा इकडे म्हणतात तुम्ही आवाज जात नाही पाहिला जड नाही डोकं दुखत नाही काहीच नाही. काहीच नाही अजून एक ठणठणीत आहे. हा ठणठणीत आहे. हो. काय जायचं बरोबर आम्हाला रड येते गहीवरून आलं तुम्हाला आता. तर त्यांच्याच कृपेनं सगळं सुरू आहे. आगरगावालाच राहणं आहे तुमचं. दाजीचं आणखी एकदा नाव सांगून द्या. बाबाराव बाबा माटे मूळचे राहणारे आगरगाव आगर. आणि संपूर्ण कार्य त्यांचं याच्याविषयी राष्ट्रसंताच्या.